नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक सुंदर बाई ही कथा पाहणार आहोत. धनेगाव हे लहानसं गाव. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, दुपारी शेतातल्या बायकांची किलबिल आणि संध्याकाळी मंदिरातली आरती, असं शांत आयुष्य. एके दिवशी गावाच्या कडेवर जुन्या वाड्यात एक बाई राहायला आली. नाव सुमनताई. तिच्या रूपाचं वर्णन करायचं तर पांढरट वर्ण, लांबसडक केस, खोलवर गेलेले डोळे आणि ओठावर सतत एक मधुर स्मित. ती गावात आल्यापासून सगळ्याचे लक्ष तिच्याकडे वळलं. गावकरी कुजबुजू लागले, एवढं सुंदर रूप मी आयुष्यात पाहिलं नाही. पण हिचं वय तरी काय आहे? कुणाच्या घरी राहायला आली आहे बघा. पण कोणीही तिच्याजवळ गेलं नाही, कारण तिच्या भोवती एक गूढ सावली होती. संध्याकाळ झाली की तिच्या वाड्यातून मंद गाणं ऐकू यायचं, आवाज इतका करून की ऐकणाऱ्याच्या मनाला टोचणी लागावी. गावातल्या मुलांचं कुतूहल वाढलं. रामू, गिरीश, सोनू रोज तिच्या वाड्याजवळून जात. एका दिवशी रामू म्हणाला, चल आज डोकावून बघूया. गिरीश घाबरत म्हणाला, नको रे, रात्री तिथं चेटकीन नाचते म्हणतात. तरीही रामू खिडकीजवळ गेला. आतून सुमनताई हळूच बोलताना दिसली. आर्या, झोप आली का बाळा? आई इथेच आहे ग. रामूचे अंग शहारलं. तो पळत पळत घरी गेला. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात बातमी पसरली, ती सुंदर बाई मृत मुलीशी बोलते. गावकरी आणखी दूर झाले. आता सुमनताईला एकटेपणाचं दुःख अधिक जाणवू लागलं. काही दिवसांनी गावात नवा शाळा शिक्षक आला, विनायक सर. तरुण, ऊर्जावान, पण मनाने खूप संवेदनशील. त्याला गावकऱ्यांकडून सुमनताईबद्दल सगळं ऐकायला मिळालं. तो हसून म्हणाला, चेटकीन असली तर गावकऱ्यांमध्येच असतात. बिचारी बाई कसली चेटकीन असणार? एका संध्याकाळी तो तिच्या वाड्यात गेला. दरवाजा ठोठावल्यावर सुमनताई दार उघडली. तिच्या डोळ्यात काजळ पसरलेलं, चेहऱ्यावर थकलेपणाचं सावट. मी शाळेतला नवा शिक्षक आहे, विनायक सर म्हणाले. गावात सगळे तुमच्याबद्दल बोलतात, पण मला खरं जाणून घ्यायचं आहे, तुम्ही इतक्या दुःखात का जगता? सुमनताई बराच वेळ शांत राहिली. अखेर तिने त्याला घरात बसवलं. सुमनताई हलक्या आवाजात म्हणाली, मी शहरातली. माझं आयुष्य खूप सुंदर होतं. माझा नवरा अनिल खूप प्रेम करणारा. आम्हाला एक गोड मुलगी झाली, आर्या. तिच्या हसण्याने घर फुलून जायचं. पण एके दिवशी आम्ही तिघं प्रवासाला निघालो. रस्त्यात अपघात झाला. मी वाचले, पण माझा नवरा आणि माझी मुलगी एका क्षणात नाहीशी झाले. इतकं बोलून सुमनताई रडू लागली. तिचे हुंदके ऐकून विनायक सरांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या दिवसापासून रोज रात्री मला त्यांचे आवाज ऐकू येतात. मला वाटतं ते अजूनही माझ्यासोबत आहेत, म्हणून लोकांना वाटतं मी वेडी झाले. त्या दिवसानंतर विनायक सर रोज तिच्या वाड्यात जात. कधी कविता वाचून दाखवत, कधी मुलांच्या गमती जमती सांगत. हळूहळू सुमनताईच्या चेहऱ्यावर हसू उमटायला लागलं. एका दिवशी सर म्हणाले, ताई, तुम्ही इतकी ज्ञानी आहात. गावातील मुलं शिकायला आसुरलेली आहेत. तुम्ही त्यांना शिकवलं तर त्यांचं आयुष्य बदलून जाईल. सुमनताई थोडा वेळ शांत राहिली, मग मान हलवली. दुसऱ्याच दिवशी वाड्याच्या अंगणात तिने मुलांना गोष्टी सांगायला सुरुवात केली. तिच्या आवाजात दुःख असलं तरी त्यात एक आईची ऊब होती. गावकरी आता म्हणू लागले, ती भूतबाई नाही, ती तर आपल्याला शिकवणारी आई आहे. मुलं तिच्या वाड्यात धावत येऊ लागली. अंगणात हास्य खेळ गुंजायला लागला. सुमनताईच्या घरातलं एकटेपण हळूहळू विरलं. एका दिवशी विनायक सर म्हणाले, भूतकाळ कधीच परत येणार नाही, पण तुम्ही आज जगलात तर उद्या अनेक मुलांचं भविष्य उजळेल. सुमनताईने डोळे मिटले. तिच्या मनात अनिल आणि आर्या आठवले, पण यावेळी त्या आठवणींनी अश्रू आणले नाहीत, तर हसू. हळूहळू गावात सगळे म्हणू लागले, ही फक्त सुंदर बाई नाही, तर गावाची आशेची देवी आहे. सुमनताईचं आयुष्य अजूनही रिकामं होतं, पण तिने आपलं दुःख दुसऱ्याच्या आनंदात रूपांतरित केलं. रोज रात्री ती अजूनही गाणं गात असे, पण आता त्या सुरात हुरहुर नव्हती, तर आशेचा स्वर होता. या कथेतून ही शिकवण मिळते की प्रत्येक सुंदर चेहऱ्यामागे एक कथा दडलेली असते. दुःख आपल्याला मोडून टाकतं, पण आधार आणि माणुसकी आपल्याला पुन्हा उभा करतं. सौंदर्य हे फक्त रूपात नसून दुःखातून उठून उभं राहते.